कुंभकर्ण म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? अत्यंत जाड ह्यूज असा तो राक्षस सर. भरपूर खायचा आणि खाल्ल्यानंतर झोपायचा आणि झोपल्यानंतर तो अनेक महिने झोपायचा आणि मग त्याला उठवायला म्हणजे वाद्य वाजवावी लागायची. हे आपल्याला 2-3 गोष्टी माहिती आहे. शूर होता, हा बरोबर, पण त्याच्या पुढचं तुम्हाला अनेक गोष्टी माहिती नसतील. आता आपल्याला अतिशयोक्ती वाटते की नाही 6 महिने आणि असं करून 14 वर्षाच्या मुलाचं केस स्टडी होतं. त्याला तसं एक विचित्र कंडिशन होती आणि ते वाचताना ना मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि मला लक्षात येत नाही कुठे का असं वाटतंय. मग एकदम माझं असं क्लिक झालं की हे कुंभकर्णासारखं वाटतंय. मग मी त्या सगळ्या कंडिशन लिहून काढल्या. त्याला नाव आहे क्लाइन लेविन सिंड्रोम. तो मला 3 महिन्याची केस मिळाली 2015ला. पण आपले असे लोक आहेत, मी जर 3 महिन्याची केस केली तर म्हणतील पण तो 6 महिने झोपत होता. मग मी 18 पर्यंत वाट बघितली, म्हणजे 18 पर्यंत वाट बघावी लागली. मग एक मला केस स्टडी आला की तो वर्षभर झोपतो. एक्झॅक्ट त्यांची ड्युरेशन नसते. आपण सांगायला सांगतो की तो 6 महिने झोपतो. रावण सांगतोय तो कधी 6, कधी 7, कधी 8, कधी 9, कधी 10 असे महिने झोपतो. आणि तो ब्रह्म राक्षसानं काहीतरी केल्यासारखं त्याची चित्रविचित्र परिस्थिती आहे. त्याची जी हायपर सेक्शुअलिटी आहे त्याचं रावण वर्णन करतो. तो ग्राम्य सुखामध्ये मग्न असतो. बापरे. आणि हीच लोक ते जो एपिसोड नसतो तेव्हा अत्यंत बुद्धिमान आणि उत्तम वागतात. तेच कुंभकर्णाचं वर्णन आहे. कुंभकर्णाचा जो सल्ला आहे रावणाला अत्यंत धीर बुद्धीचा, गंभीर बुद्धीचा, उत्तम अशी वर्णन आहे.